हे काय? मी 5,000चा हिशोब मागितला होता तुमच्याकडे. 655 रुपये कुठे आहेत? अगं असतील बा, इथेच कुठेतरी असतील वर खाली. तुम्ही मूर्ख समजता का मला? हा? काय केलं 655 रुपयांचं? ऐको, मी आता काय लहान आहे का? हे बघा, आपल्याला पैसे देणार आता कोणी नाहीये. दादा गेला, त्यामुळे खर्च जरा सांभाळून करा. नर्मदा, काय आहे? तुला खरंच तुझी सून घरी परत यायला हवी? हवी म्हणजे? हा काय प्रश्न आहे? हवीच आहे. नाही, कसं आहे, मायासारखी सून गेल्यानंतर लोक देवदर्शनाला जातात, देवाचे आभार मानतात. म्हणून म्हटलं, नीट विचार करून मला सांग की ती खरंच तुला घरी परत यायला हवी आहे ना? हे बघ, माया कशीही असली ना तरी ती माझी सून आहे, त्याच्यामुळे ती मला परत हवी आहे. तूच गायब केलंस ना तिला? ठीक आहे, ठीक आहे, खूप झाले तिचे गुणगान. आता मी काय सांगते ते नीट ऐक. तुला जर का माया खरंच घरी परत यायला हवी असेल तर वेदाला एक चित्र काढायला सांग. चित्र? चित्र. आपल्या घराबाहेर जो फाउंटन आहे ना, त्याचं चित्र. फक्त वेदा ते चित्र काढत असताना मीरा तिथे आजूबाजूला असायला नको, नाहीतर मग माया घरी परत येणार नाही. तू काय वेडी समजतेस मला? वेदाने फाउंटनचं चित्र काढल्यानंतर माया परत येणार आहे? हा, उगाच काहीतरी बोलू नको. ठीक आहे, तुझा विश्वास बसत नसेल ना, मग मी तुला आता काही समजवायला जाणार नाही. हा, मी एकच करू शकते. मी जे काही म्हणतेय तसं जर का झालं नाही तर मी तुला रोख 1,00,000 रुपये देईन. ₹1,00,000? 1,00,000 रुपयात मी वेदाकडून फाउंटनचं काय, नदीचं चित्रपट काढून घेऊ शकतो? नदीचं नाही, फाउंटनचंच चित्र काढायचंय, आणि तेही आपल्या घराबाहेरच्या फाउंटनचं. कळलं? चला, आपण एक काम करूया. मी तुम्हाला हे सगळे पैसे आधीच देऊन ठेवते, आणि मी जे काय म्हणते तसं जर का झालं